हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला कांद्याच्या प्युरीपासून आमटी करून दाखवते. लोक त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कांद्याची प्युरी. आता हे तेल गरम ठेवले, ह्याच्यामध्ये मी मोहरी जिरे टाकते आणि त्याच्यामध्ये कांदा टाकते. तेल खूप गरम झालं ना. आता हे चांगलं भाजून घेते. हे खमंग आणि मऊ मखमली सारखे भाजण्यासाठी ह्याच्यामध्ये ना आणि क्रिस्पी होण्यासाठी मीठ टाकायचं. आता मीठ टाकल्यावर हे चांगलं भाजून घ्यायचं बरं का. मीठ टाकलंय हे लक्षात ठेवायचं, नाहीतर तुम्ही काय करता, मीठ टाकलं नाही म्हणून आणखीन रस्सा झाल्यावर त्याच्यात मीठ टाकतात, तर ते खूप खरट होईल आणि ती भाजी सगळी वाया जाईल. म्हणून आपण मसाले मिरची टाकायची. आता हळद, मिरची, मसाला, ही कांद्याची प्युरी. आता हे कांदा चांगला भाजला की ह्याच्यामध्ये थोडं बेसन भाजून घेते. मी छोटी कढई वापरते, माझ्याकडे जेवायला जास्त नाही. मोठी कढईमध्ये केलं की खूप होतंय ते जेवायचं, म्हणून मी छोटी कढई वापरते. सगळे गावाला दिले. 2 ते 3 माणसाचीच भाजी करायची मला, आणि ही लोखंडाची कढई आहे बरं का. ह्याच्यामध्ये लसूण पण घालायचं आहे आपल्याला. लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेणार आहे आता आणि घालणार आहे ह्याच्यामध्ये. काय लसण चांगले कांदे भाजलेत बरं का. आता याच्यामध्ये बेसन भाजून घेते. आपल्याला ज्याप्रमाणे जाड पातळ करायची, बाइंडिंग यायची त्या भाजीला, तसे बेसन घालायचं बरं का. जास्त बेसन घालू नका. जास्त बेसन घातलं तर ते पिठलं होऊन बसेल ना. ते पिठ्ठ झाल्यानंतर आपल्याला ते चांगलं लागणार नाही खायला. आता ह्याच्यामध्ये ना प्युरी घालते. प्युरी चांगली भाजून घेते. खोबरं, लसूण, कांदा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. चांगली भाजून घेते. आणि भाजून घेतल्यानंतर आता मी आमटी करते. आता हे चांगलं भाजते. चांगलं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला. माझ्याकडे कमी तिखट खाते बरं का. आणि मी तुम्हाला सकाळी दाखवले एका भाजीच बरोबर मी फोडणी घेऊन मिरची ठेवते. आता हे चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. चांगलं भाजू द्या बरं का. चांगलं नाही भाजलं तर ती आमटी चांगली लागणार नाही. तुम्हाला टाकायचं असतं तर ह्याच्यामध्ये टोमॅटो टाका. मी टाकणार नाही. शक्यता कोणी भाजीमध्ये माझ्याकडे टोमॅटो कमी आवडते. टोमॅटोचा भात करून दाखवणार आहे तुम्हाला मी आता. आता हो का, ही मिरची आहे, कमी टाकणार आहे बरं का, जास्त नाही टाकणार. हो का, मसाला पण कमी टाकलाय बरं का. काळा मसाला माझा खूप टेस्टी झालेला आहे. त्या मसाल्यापुढे कोणते सुद्धा मसाले लागत नाही. माझा ना धने जिरे पावडर खलास झालेली आहे. आता करणार आहे मी, पण माझं दुखायलंय. ते 1-2 दिवसांनी करणार आहे. मला त्रास व्हायलाय थोडा हाताला, ते दुखायलंय. वात आलेली माझ्या शरीरात. हे पाऊस पडायला ना, त्याच्याने दुखायलंय. आता हो का, ह्याच्यामध्ये पाणी टाकते. हे 2-3 पूर्ण इतकीच आमटी करायची. हो का, ह्या प्लेटनी 1-1 प्लेट आमटी घेते. आणि रात्रीचं जेवण खूप कमी असते. अर्धी पोळी, थोडा भात घेते, म्हणून मी जास्त आमटी करणार नाही. आता हे काही आमटी पाहिजे तोपर्यंत आपण लसण ते कुठून त्याच्यामध्ये टाकून देऊ. आता कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर पण चिरून घेते. कोथिंबीर, लसण टाकते. शेंगदाण्याचं कूट टाकते. चटकदार झणझणीत आमटी तयार झाली बरं का. सगळ्या घरात सुगंध यायचा. फक्त माझ्याकडे तेल कमी असते, बाकी काही नाही. छान झाली आमटी. आता हे उकळून सर्व करण्यासाठी. माझी जरी प्युरीपासून आणि कांद्यापासून तयार केलेली आमटी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी आमटी कशी वाटली. धन्यवाद.